महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या निर्घृण खुनाला 20 ऑगस्ट रोजी 12 वर्षे पूर्ण होत आहेत. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाचा तपास CBI करत होते. CBIने तपास करून त्याविषयी खटला पुणे विशेष न्यायालयात दाखल केला होता. त्यामध्ये पुणे सत्र न्यायालयाने शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोघांना दोषी ठरवून शिक्षा दिलेली आहे. असे असले तरीही या खुनामागचे सूत्रधार अजूनही मोकाटच आहेत. त्यांना पकडण्याचे कुठलेही प्रयत्न शासनाच्या पातळीवर सुरू नाहीत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत असून सूत्रधारांना कधी पकडणार असा सवाल विचारत आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा खून हा त्यांचे विचार संपवण्यासाठी केलेला एक सुनियोजित कट होता, असे निरीक्षण पुणे येथील सत्र न्यायालयाने नोंदविले असताना देखील त्यामागचे सूत्रधार शोधण्यासाठी शासन काहीही प्रयत्न करत नाही. ही अत्यंत खेदाची बाब आहे. या सूत्रधारांना त्वरित पकडावे. कॉम्रेड गोविंद पानसरे, प्राध्यापक MM कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचे खून खटले देखील अजून सुरू असल्याने या चारही खुनामागील सूत्रधारावर कारवाई झालेली नाही. जोपर्यंत सूत्रधार पकडले जात नाहीत तोपर्यंत विवेकवादी कार्यकर्त्यांना असला धोका कायम आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर खून खटल्यामध्ये वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची जी सुटका झाली आहे त्याविषयी CBIने उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली नाही. ही अक्षम्य दिरंगाई आहे. CBIने तातडीने उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करावी अशी मागणी आम्ही करत आहोत. सर्व अडचणींना तोंड देत गेली 12 वर्षे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते निर्धाराने काम करत आहेत. त्यांच्या पुढाकाराने जादूटोणा विरोधी कायदा, सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा असे 2 महत्त्वाचे कायदे पारित झालेले आहेत. जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत आत्तापर्यंत 1500च्या वर बुवांना पकडण्यात आलेले आहे. अशा स्वरूपाचा जादूटोणा विरोधी कायदा कर्नाटक आणि गुजरात राज्यामध्ये देखील झाला आहे. तो देशभरामध्ये आता व्हावा. देशभरातल्या वाढत्या बुवाबाजीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जादूटोणा विरोधी कायदा देशभरात लागू करावा अशी मागणी आम्ही करत आहोत. खुन्यांना मदत करणारे साधक कोल्हापूरमध्ये आहेत. कारण आलेले खुनी साधक हे या साधकांच्याच घरात राहत होते. त्यांच्या मदतीवरच ते इथं थांबलेले होते, शिकलेले होते. तेव्हा त्यांच्यावरसुद्धा या मदत शिष्टमंडळामध्ये अनिल चव्हाण, कॉम्रेड चंद्रकांत यादव, राजेंद्र खदरे, अमर जाधव, रमेश वडणगेकर, जयंत मिठारी, विकास जंगम, स्वप्नील मुळे यांचा समावेश